आम्ही चाललेलो आहे माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नाला. तर कोणत्या काय सांगतेस, पण त्या अगोदर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे आम्ही रिक्षाची वाट बघत होतो. खूप ऊन होतं आणि घाम पण खूप येत होता. तोपर्यंत रिक्षा आला आणि मग रिक्षात आम्ही बसलो मस्त. समीर, मी आणि समीरचे पप्पा. मस्त अशी मी तयार झालेली होती. कशी तयार झाली ते नक्की सांगा कमेंटमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. तर इथे आम्ही पोहोचलेलो आहे जिथं लग्न होतं त्या हॉलमध्ये. तर बघा असं छानसा हॉल होता. त्याच्यात म्हणजे असं गार्डन पण होतं आणि खूप भारी होतं, पण ऊन खूप होतं त्याच्यामुळं खूप गरम होत होतं. आणि इथे बघा समीर बसला होता एकटाच. तो शोधत होता मित्र एखादा खेळण्यासाठी आणि नंतर त्याने खूप सारे मित्र केले होते त्यांच्याबरोबर. मग खूप खेळला तो, एन्जॉय केले. मी पण बायांबरोबर मैत्री केली. मस्त असा आपल्या बाबासाहेबाच्या गाण्याचा आनंद घेतला. आणि म्हणजे आम्ही मैत्रिणी केल्या होत्या त्या म्हणत चला तिकडं बाया जेवण करू राहिल्या, आपण पण घेऊ वराडेपर्यंत जेवून. मग आम्ही इथं मस्त जेवायला आलेलो आहे. मस्त जेवायला पुऱ्या होत्या, पापड, डाळ भात, गुलाबजांबू, बटाट्याची भाजी. नेमकं जेवायला घेतलं का लगेच वराड आलं. मग तेवढी प्लेट होती तेवढी संपवली आणि म्हटलं चला पटकन आहेर करून घेऊ. पहिलेच वराड यायला उशीर झाला आणि लग्नाची खूप घाई करत होते. मग तर हे आहेत माझे भाऊ आणि भाऊजाई. तर हा भाऊ आहे माझा मानलेला, पण आपल्याच इकडचा आहेत. तर त्यांची ओळख झाली होती तर मग मी भाऊ मानलं. तेव्हापासून ते मला बहीणच म्हणतात. मग मला लग्नाला मूळ पत्रिका दिली होती आणि मी पण जोडा आहेर नेला होता आणि आहेर केला. तोपर्यंत बघा नवरी नवरदेव मंडपात आले होते आणि मस्त असं डेकोरेशन केलं होतं. आणि नवरी नवरदेव हे बघा इथं बसलेले आहेत. तर हा आहे त्यांचा सर्वात लहान मुलगा आणि ही नवरी बाई. तर मस्त आहे ना नवरी बाई, नक्की सांगा कमेंट करून. तर बघा असं मस्त डेकोरेशन केलं होतं. मला खूप गरम होत होतं त्याच्यामुळं असं. आणि फॅन होते ग, एसी वगैरे नव्हती आपल्या गरीबाच्या लग्नात कायची. पण जेवण एक नंबर होतं, चुलीवरचं होतं. पण मला टाईमच नाही भेटला, खूप घाई जेवण केलं मी. आणि इथे बघा झालेली आहे लग्नाची तयारी चालू. पूजा वगैरे केली त्यांनी. आता तुम्ही बघा ओरिजिनल आवाजामध्ये. खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मग मी शॉर्ट बचपन्नाचे धम्मा अहं वन्दामि सहभदा धम्मं नमामि. तेच संघातीताच तेच संघानागता बचपन्नाचे संघ अहं वन्दामि सहभदा संघं नमामि. उभायचे आजोडा. नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि
सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन केले आहे. वर्णगंधेन गुणोपेतम एतम कुसुम संतती पूजयामि मुनिंदस्स श्रीपाद सरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमनेन पूयेन मेतेन भवविमुखं पुष्पं मिलायति यथा इदं यं कायो तथा याति विनाश भाव घनसारपधीतेन दीपेन तमदंसीना त्रिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगंधिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेनं पूजयामि तथागतं बुद्धधम्माची संग सुगततनुभवा धातु धातुगभ्ये लंकाय जम्बूदीपे हितसपुरवरे नागलोके च थूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलो मादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशप्रतनुजं बोधिचेतीयं नमामि वन्दामि चेतीयं सप्प ठाणी सुपरितं शारीरिक धातु महाबोधी बुद्धरूपं सकलं सदा तथागतांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचे. देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीर गौस गौरवर्णं सुखाय अभयचित्त निभय काम स्वर्धम्म सुपेक वृत्तरच सुजनितं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञानसंसंगती शास्त्र शासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधरता करी कापला आरिवरी रौद्रूपा मुक्तिपथ कोणता चिन्हस्मृती जाळिता उजळल्या आगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोरती सार्थसज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा अकबाजा विपत्ती पटिव्याह सब संपत्ती सिद्धिया सब रोगा विनाशाय भव्य दीर्घायुदायकं सब दुःखं सकंक चलवारसु अन्न गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस्व संत सुख मोक्षदा धम्म सवन कालो अयं वदन्ता धम्म सवन कालो अयं वदन्ता धम्म सवन कालो अयं वदन्ता हे संता संत चित्ता त्रिशरणं शरणं येतं लोकं तरेवा भूमा भूमाच देवा गुणगण घन व्याप्त सब काल येते अंत देवावर कणकेय मेरू राजे वसंतो हे संतो संतु सैंतु मुनिवर वचन सौत मग सुमेका सभ्य यांच्या प्रतिक्रियेला साक्ष ठेवून या ठिकाणी उपस्थित बौद्ध सभे व जमलेले जनसमुदाय यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करते मी त्यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून या ठिकाणी उपस्थित बुद्धाचार्य व जमलेला जन समुदाय यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करतो की मी आजपासून 12:30चं लग्न पार 3 वाजले होते लग्न लागायला. तर त्याच्यामुळं मला वाटतं भंतेजी कंटाळून गेले असतील, त्यांना दुसरीकडं काही काम असेल म्हणून. मग या काकानीच लावलं लग्न. तर थोड्या वेगळ्याच पद्धतीचं लावलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघा सगळ्यात लास्टला मग हार घेतलेले आहे. हार घातल्याच्या नंतर मग मंगळसूत्र घातलं आणि लगेचच फोटो काढायला सुरुवात केली. बराबर हे का चूक हे एवढं काय मला नाही कळत, पण मला जे वाटलं ते तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा मला. तर इथे बघा आता लास्टच्या विधी राहिलेल्या आहेत. या ठिकाणी शेवटच्या जयमंगलाष्टकाला सुरुवात करण्यापूर्वी पुण्याच्या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांततेने सहकार्य करायचे. सर्वांनी हात जोडायचे. बाहू सहस भीनिमत्त सायुधंतं गिरिमेखलम् उदित घोरससेन मारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दो तन्तेज सा भवतु ते जयमङ्गलहानि मारातिरेकमभियुजित साभरति घोरं पणालवखमखमतधियखं वन्ति सुदन्त विधिना जितवा मुनिन्दो तन्ते
जय मंगलानि नालागिनी गजवरं अतिमात्रभूतं धावकी चक्रमसिनी वसुदारुणन्तं धावन्ति योजनपतं गुलिमालवन्तं दीपदेशविधिना जितवा मुनिन्दो कट्वानकाठमुदरं इव गभिनीया चिंचाय दोठवचनं जनकाय मचे संतान सोम विधिना जितवा मुनिन्दो संतेच सा भवतु ते जय मंगलानि चिंचाय सुदर्हत ब्रह्मा विशुद्धि द्युतिमधिमुखा विधानं ज्ञानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तन्तेज सा भवतु ते जय मंगलानि सच्च विवाह मति सच्च वादकेतु वादाभिरोपित मन अति अंधभूतं पयोपदीप जलितो जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि नंदोपनंद भुजंग विबुध महेंदी पूतेन थेर भुजगेन दमापयन्ति ईदुपदेश विधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि दुगाह दुष्टि भुजगेन सुदृढहत ब्रह्मा विशुद्धि ज्युति बुद्धि भका विधानं ज्ञानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि। या ठिकाणी शेवटची जय मंगलाष्टक होत आहे। मी नरोशपय हा शब्द जेव्हा उच्चारेन तेव्हा प्रथमने वधूवराच्या घरात पुष्पमार्ग अर्पण करीन, नंतर वराच्या वधूच्या घरात पुष्पमार्ग अर्पण करायचे आणि या ठिकाणी उपस्थित जो जनसमुदाय उभा राहिला आहे किंवा वाजंत्र्यांनी थोड्याच वेळात आपल्या टाळ्यांच्या गजरात किंवा वाद्यांच्या गजरात या नवदाम्पत्यावर शुभाशीर्वादाचा वर्षाव करायचा आहे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या नवदाम्पत्यावर शुभाशीर्वादाचा वर्षाव करायचा आहे। मी या ठिकाणी शेवटची जय मंगलाष्टकाला घेत आहे। येतापि बुद्ध जय मंगल अठगाथा एवाची को दिन दिने सरते मतन्नी हित्वाननेक विविधानि चुपदवाणी मोकं सुखम अधिगमेय नरोसपय्यो। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या नववधूंचं स्वागत करायचं आहे। आपल्या हाताचे पुष्प दिले असेल त्या पुष्पांचा वर्षाव करून यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायचं आहे। मी या ठिकाणी वराकडे म्हणून अशी विनंती करतो की त्यांनी मंगळसूत्र घेऊन ताबडतोब लग्नावर यायचं आहे। तर छानसा असा लग्नाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तर अभिनंदन दोघांचं पण, नवरी नवरदेवांचं। आणि मग त्याच्यानंतर मी इथंच बसून राहिली। मी म्हटलं अजून काही राहिलं का, पण ते झालेलं होतं। मग नंतर नवरदेवाचे आई वडील आणि नवरीचे आई वडील त्यांना बोलवलं, त्यांचे फोटो वगैरे काढले आणि सर्व लोक बसलेलंच होते। मग त्याच्यानंतर लोकांना पण कळालं का झालेलं आहे लग्न म्हणून, मग त्याच्यानंतर उठले आणि आशीर्वाद घेतात। मी वधूवरांच्या माता पित्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। मग करा पहिले तर हे बघा, हे आहेत नवरीचे आई वडील आणि हे आहेत नवरदेवाचे आई वडील। फोटो काढत होते ते। तर असे मस्त फोटो वगैरे काढले। थोडा व्हिडिओ मोठा झाला पण थोडासा अजून बघा, कारण जे नाशिकचे आहेत ना त्यांना चुलीवरचं जेवण खायचं असेल किंवा चारायचं असेल तर त्यांच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे। तर मी शेवटला हे हॉलचं नाव पण शेअर करणार आहे, म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्की बघा शेवटपर्यंत आणि कसा वाटला ते पण सांगा। तर चला मग इथं फोटो वगैरे काढणं चालू आहेत।
आणि खूप मोठा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं माझा पण थोडासा आवाज चेंज झालेला आहे. तर फुल सपोर्ट करा या व्हिडिओला, कारण खूप वेळ गेलेला आहे या व्हिडिओच्या मागे. तुम्ही व्हिडिओज टाकत नाही असं म्हणसान तुम्ही, पण काय करावं, तुम्ही सपोर्ट करत नाही ना, म्हणून खूप कंटाळा येतो मला व्हिडिओ टाकायचा. मग इथं मित्रमंडळांचे फोटो वगैरे चालले होते काढणं, आणि मग मी बसली थोड्या वेळा आणि निघाली घरी. थोडीशी नवरदेवाच्या आईसोबत बोलली, ती पण बिचारी पार सुकून गेला होता तिचा चेहरा. पण म्हटलं लास्टचा व्हिडिओ शूट करावा आणि निघावा घरी. तर चला हॉलच्या बाहेर निघाली आणि थोडीशी बसली इथे हवेतनी. म्हटलं तुमच्याबरोबर परत एकदा शेअर करावा कसा हाल होता. तर इथे बघा मस्त असं बैलगाडी होती, झोके होते मुलांना खेळायला, आणि बघा हे चंद्राचं किती भारी होतं. तिथं मला फोटो काढायचा होता पण ती हाऊस राहूनच गेली माझी. आता कधी परत जाणं होईल त्या हॉलमध्ये काय माहिती फोटो काढण्यासाठी. तर इथे बघा उन्हाने मी पण पार सुकून गेली होती. तर चला मग आता निघूया घरी. फुल जेवण केलंय मस्त आणि निघालेलो आहे घरी. तर हा बघा हा हॉल होता पाटील वाडा, या हॉलचं नाव होतं नाशिकमध्ये. आणि हॉलच्या बाहेर आलो तर आम्ही थोडंसं पायी चाललो, रिक्षाच नव्हता भेटत. मग नंतर रिक्षा भेटला आणि रिक्षात बसलो आम्ही. तर निघालेलो आहे घरी. तर चला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंट करून, आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय.